तरी शेतकरी वर्गामध्ये नाराज आहे। आज किती भाव आहे? 2,500 किंवा 3,000च्या मध्ये भाव जो मिळतोय 3,000 भाव आताही चाललेला आहे। याच्यासाठीच आम्ही ती प्रक्रिया, उद्योग असतील याच्यावर साठवणूक असेल किंवा शेतकऱ्यांना जेव्हा बाजारात चांगला भाव असेल त्यासाठीच ह्या प्रकारच्या योजना आणतोय। मी तेच परत सांगते, कांद्यावर कधी कुठल्या सरकारने याआधी काम केलं नाही। आता मात्र आमचं महायुतीचं सरकार याच्यावर काम करतंय, तर कुठेतरी कांदा प्रश्नावर राजकारण केलं जातंय। मी परत एकदा कृपा करून सांगते की पंजाब सरकारने अफगाणिस्तानचा कांदा मागवला, याच्यावर कोणी काही बोलेल का? कृपया बोलावं, कृपया सांगावं, शेतकऱ्यांना मदत करा। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा पंजाब सरकारने विकत घ्यावा, अफगाणिस्तानचा घेऊ नये, याच्यावर आधी बोललं पाहिजे। ताई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा महाबँकेची घोषणा केल्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहेत त्याला विरोध करतायत की त्यांचा असा आरोप आहे की जे सरकार आहे ते कांद्याच्या मुख्य प्रश्नांवरती पांघरून घालून अशा ज्या योजना आहेत ज्या नाफेड किंवा NCCF लाभदायक आहेत त्या आणतायत। मी आभारी आहे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये कांदा साठवणूक विषयी एक महत्त्वाची योजना, एक महत्त्वाचा निर्णय घेतला की महाबँक, कांद्याची महाबँक होणं गरजेचं आहे। त्याच्यातनं साठवणूक वाढेल। साठवणूक वाढलं तर शेतकरी जेव्हा गरज असेल, जेव्हा चांगला भाव मार्केटला मिळेल तेव्हा ते विकू शकतात। मला असं वाटतं की कांदा प्रश्नावर वेगवेगळ्या माध्यमातनं सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार काम करते। आधीच्या 60 वर्षाच्या सरकारने कुठलंही काम केलं नाही, त्यांना मात्र कोणीही काही प्रश्न विचारणार नाही। परंतु जे सरकार काम करते त्यांना मात्र वेठीस धरण्याचं आज काही विरोधकांचं काम चालू आहे। माझी हात जोडून विनंती आहे, कांदा प्रश्नावर जे जे शक्य आहे, ते जे काम होतं आहे ते करावं। अजून माझी विरोधकांना विनंती आहे, ज्यांनी लोकसभेत फारच चुकीचा प्रचार केला त्यांनी मात्र आता पंजाब सरकारला सांगावं, जे की इंडी सरकारच्या गठबंधनमध्ये आहे। कारण पंजाब सरकारने अफगाणिस्तानचा कांदा मागवला। त्यांना विनंती करते आपल्या माध्यमातून की त्यांनी आमच्या महाराष्ट्रातला कांदा घ्यावा। आमचे शेतकरी तयार आहेत, चांगल्या उच्च दर्जाचा कांदा इथे उत्पादित होतो। माझी हात जोडून विनंती आहे की पंजाब सरकारने आमचा कांदा घ्यावा, अफगाणिस्तानचा कांदा घेऊ नये। इंडी सरकारने कांद्यावर राजकारण अफगाणिस्तानचा कांदा आणून करू नये। अणुऊर्जेवर साठवणूक परत एकदा आलेली आहे, तरी तुम्हाला असं म्हणायचं का तुमच्या सरकारने पण काम केलं नाही? कोणत्या म्हणजे 60 वर्षाच्या काळात जे सरकार होतं, आमचं सरकार आल्यापासून तर कांद्यावर कांदा अनुदान देण्याची पहिल्यांदा घोषणा माननीय मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी केली। कांदा अनुदान पण दिलं। पहिल्यांदा कांदा चाळीचं अनुदान वाढवलं। पहिल्यांदा आता महाबँकसारखी योजना येत आहे। मी तेच सांगते, आधीच्या सरकारांनी याच्यावर काम केलं नाही। आत्ता मात्र कांद्यावर ऑप्शन काढले जात आहेत, काय काय शेतकऱ्यांना मदतीचा हात देता येईल ते देण्यासाठी काम करतोय। एवढं असताना सुद्धा विरोध होतोय, त्याचं नुसतं राजकारण केलं जातंय। यांनी 60 वर्षात काही काम केलं नाही, त्यांच्या काळातही निर्यात बंदी झाली होती। म्हणून मी सांगते, सावध व्हा। शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की हे राजकारण समजून घ्या। अफगाणिस्तानचा कांदा कोण मागवतंय याचे उत्तर आम्ही मागतो। मॅडम, तुम्ही दिंडोरीमध्ये ज्याता नवनिर्वाचित खासदार आहे त्यांना नेमका काय सांगा, काय मार्गदर्शन करा? नाही, मी एवढंच म्हणेल की कांद्यावर ज्यांनी राजकारण केलं, विरोधकांनी ज्या भूलथापा दिल्या, कांद्यावर कामच होत नाही। आज आपणच सांगितलं, आता कांद्याला 3,000 भाव आहे मार्केटमध्ये। मला असं वाटतं की राज्य सरकार, केंद्र सरकार कांदा प्रश्नावर चांगलं काम करत आहे, तर त्याचं स्वागतही केलं पाहिजे। आणि कांदा राजकारणासाठी न ठेवता शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय कोण घेत आहे याचाही विचार नक्कीच व्हायला पाहिजे। धन्यवाद। रायगडमधल्या उरणमध्ये 6 महिन्यातच बंद झाली, त्यामुळे तुम्हाला वाटत नाही का किसान रेलच्या बाबतीमध्ये खूप चांगला एक शेतकऱ्यांकडनंचाही प्रतिसाद मिळाला, परंतु त्याचबरोबर इतरही वॅगन उपलब्ध व्हायला लागल्यात। जो कांदा मार्केटला जातो इथून इतर राज्यात, त्यासाठी कांदा वॅगन इतर रेल्वेमध्ये उपलब्ध व्हायला लागला आहे। त्याच्यामुळे जी शेतकऱ्यांची मदत रेल्वेच्या वॅगनच्या माध्यमातून होते ती चालू आहे। तिथे कुठे अडचण असेल तर मात्र मी मदतीसाठी तयार आहे। सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी नाशिकमध्ये आपण अनेक दिवसांपासून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।